मुंबईच्या साकी नाक्यामध्ये मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू। 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू। पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित। साकीनाका दुर्घटना प्रकरणामध्ये सहाय्यक आयुक्तांसह 4 अधिकारी निलंबित, तर कंत्राटदारांवर गुन्हा दाखल। महापौर रितू तावडे यांची माहिती। विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांचा शरद पवार यांना फोन। उद्या भेटीसाठी येणार, फोनवरून पवारांना सांगितलं। शरद पवार यांनी फोनवरून अहिर यांना शुभेच्छाही दिल्या। उद्धव ठाकरेंची उद्या पत्रकार परिषद होणार। मातोश्री निवासस्थानी दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद। राम मंदिर दानचोरी घोटाळ्यासंदर्भात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करणार। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया आणि चेतनची लाय डिटेक्टर टेस्ट होणार। सूत्रांची माहिती, कारण चौकशीमध्ये दोघांच्या जबाबात विसंगती आढळल्यानं टेस्ट घेण्याचा निर्णय। रायगड आणि पुण्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबईसह काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। राज्यामध्ये पुढील 5 दिवस चांगला पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला मुख्यमंत्र्यांकडून ब्रेक। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची माहिती। राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना मोठा धक्का। टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये तपासाला वेग। पोलिसांकडून आणखी 3 अटक। बिहारच्या पटनामधून 2, तर जम्मूमधून 1 जण ताब्यात। अटकेतील आरोपींची संख्या आता 7 वर पोहोचली। अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरामध्ये भर दिवसा गँगवॉर। जुन्या वादातून तरुणावरती धारधार शस्त्रानं हल्ला, गोळीबार झाल्याची ही माहिती। आरोपींविरोधात गुन्हा दाखल। बदलापूरमध्ये खड्ड्यात दुचाकी आदळून महिलेचा मृत्यू। जांभळेगाव पुलावरची दुर्घटना। टिटवाळ्याच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन येत असताना भीषण अपघात।